केंद्रातलं मोदी सरकार हर घर तिरंगा नावाचं अभियान राबवते. चांगली गोष्ट आहे. तिरंगा आमची जाण आहे, तिरंगा आमची शान आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा हा तिरंगा टौलानं फडकावा म्हणून या देशामध्ये हजारो हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. पण ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भागच घेतला नाही, तिरंगाचा तिरस्कार केला, ज्यांना तिरंगा मंजूरच नव्हता, 52 वर्ष ज्यांनी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, ते भाजप आणि त्यांची मातृसंघटना यांना आज हर घर तिरंगा हे अभियान राबवावं लागतंय. हा काळानं त्यांच्यावर उगवलेला सूड समजायचा की या देशाची गंगा जमुना तहजीब ही संविधानाची ताकद आहे. सन्माननीय मोदीजी, आपण स्वतःला या देशाचे प्रधान सेवक समजता, म्हणून ह्या देशामध्ये करोडोची माणसं आहेत की ज्यांच्याकडे घर नाही, अशी करोडो माणसं आहेत की ज्यांना 2 वेळचं अन्न पोटभर मिळत नाही, अशी करोडो माणसं आहेत की ज्यांच्या झोपडीमध्ये स्वातंत्र्याचा सूर्य उगवला नाही. त्यांनी कुठं आणि कसा हा तिरंगा फडकवायचा? मोदीजी, ह्या अभियानामुळे करोडो रुपये खर्च झाले. या पैशामध्ये हजारो कुटुंब आपल्याला उभी करता आली असते. भारत देशाच्या ह्या तिरंगाची एक संहिता आहे. ह्या अभियानामुळं आम्ही आमच्या तिरंग्याचं बाजारीकरण तर केलं नाही ना, त्याचं अवमूल्यन केलं नाही ना, अपमान केला नाही ना. मोदीजी, हर घर तिरंगा चांगलं आहे, पण हर घर नोकरी पण असायला पाहिजे, हर घर शिक्षण असायला पाहिजे, प्रत्येक घरातली महागाई कमी व्हायला पाहिजे. मोदीजी, आम्ही तर शेतात पण तिरंगा फडकू, पण आमच्या शेतमालाला पण भाव मिळायला पाहिजे. मग बघा, हा घर घर तिरंगा, हर घर तिरंगा मोठ्या डौलानं फडकेल. जय हिंद.